इथे तुम्ही पाहू शकता भजी किती कुरकुरीत झालाय। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट स्वीट प्रणू चॅनल मध्ये। आज ना बाईट स्वीट प्रणू मध्ये आपण राजगिराचे भजी पाहणार आहोत। आता ना नवरात्र आहे आणि नवरात्रीच्या उपवासाला ना राजगिरा खाल्ला जातो। राजगिराची जी पानं असतात ना ती खाल्ली जातात। ती पालेभाजी तुम्हाला ना या नवरात्रीमध्ये कुठेही भाजी मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल होईल, कारण नवरात्रीमध्ये तीच खाल्ली जाते। आणि ह्याच राजगिराच्या पानांची आपण भाजी सुद्धा पाहिली होती। आज त्या राजगिराच्या पानांची आपण भजी पाहणार आहोत। आणि ना हे भजी पहिल्यांदाच आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत आणि इतर कोणत्याही चॅनलवरती अजून ह्या भजीची रेसिपी दाखवलेली नाहीये, कारण हे भजी ना फक्त मम्मी बनवते, त्याच्यामुळे ही आमची रेसिपी आहे। आणि तुम्ही जर कुठे YouTube वरती सर्च केलं ना तर तुम्हाला ना कुठेच राजगिराच्या पानांच्या भजीची रेसिपी भेटणार नाही। अगदी युनिक रेसिपी आहे, खूप इन्स्टंट बनतात आणि अगदी भारी लागतात। उपवासाच्या दिवशी ना काहीतरी चमचमीत खाऊच वाटेल ना त्या दिवशी तुम्ही हे नक्कीच बनवू शकता। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता राजगिराच्या पानांची भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ही राजगिराची पानं घेतलेली आहेत। छान अशी ही पानं आपण निवडून घेतलेली आहेत, स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत। याचे डेट आपण बऱ्यापैकी काढून घेतलेत, फक्त पानं घेतले तिथे तुम्ही पाहू शकता। थोडीशी जाडी भरडी अशी ही पानं आता आपल्याला चिरून घ्यायची आहेत। अगदी मोठी मोठी चिरायची आहेत, खूप बारीक नाही चिरत बसायचंय। इथे ना ही राजगिराची पानं आपण बरीच मोठी अशी चिरून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आपण खूप जास्त बारीक नाही केलेत पानं। इथे ना आपण बारीक चिरलेली मिरची टाकले, साधारणतः 3 मिरच्या आपण घेतल्यात। कढीपत्ता टाकला, कोथिंबीर चवीनुसार, भरभरून अशी कोथिंबीर टाकली आपण इथे बारीक चिरलेली। त्याच्यामध्ये ना साधारणतः अर्धा मोठा चमचा इतका आपण लाल तिखट टाकलेलं आहे। हे ना उपवासाचं लाल तिखट आहे। 1 चमचाभर इतका शेंगदाण्याचा कूट टाकलाय आपण यामध्ये। हा साधारणतः अर्धा बटाटा आपण घेतलाय, छान असा किसून घेतलाय बटाटा। कच्चाच बटाटा आहे हा, काळा पडू नये म्हणून आपण तो पाण्यात ठेवला होता। छान असा भिजलाय तो। आता यातलं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आणि हा बटाट्याचा किस यामध्ये टाकायचा आहे। आता यामध्ये ना जसं गरज लागेल तसं आपल्याला वरईचं पीठ टाकायचंय। जेव्हा आपण वरईचं पीठ दळतो ना तेव्हाच त्यामध्ये साबुदाणा सुद्धा दळतो। आता यामध्ये ना चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊयात। हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला भजीचं पीठ तयार करून घ्यायचंय। नंतर थोडंसं लागलं तर यामध्ये पीठ अजून ऍड करायचंय आपल्याला। वरईचं पीठ पातळ पातळ होत जातं। आता ना जेव्हा आपण वरईचा तांदूळ दळून आणलेला पिठासाठी, तेव्हा ना 1 किलो इतका वरईचा तांदूळ होता। त्याच्यामध्ये आपण 1 वाटीभर इतका साबुदाणा टाकलेला होता दळताना। त्याच्यामुळे आता इथे साबुदाण्याचं पीठ आपण वेगळं वापरलेलं नाहीये। तुम्ही जर वरई दळताना त्याच्यामध्ये साबुदाणा टाकला नसेल ना तर मग तुम्ही एक्स्ट्राचं साबुदाण्याचं पीठ यामध्ये ऍड करू शकता। आता इथे पण जे आपण हे बॅटर तयार करतोय ना ह्याच्यामध्ये कसं गरज असेल त्या अकॉर्डिंग आपल्याला पीठ ऍड करायचंय। ह्याच्यामध्ये ना अगदी किंचितसा असा पाण्याचा हात टाकायचा, कारण की ना वरईचं पीठ ऑलरेडी पाणी सोडतं। आणि ना साधारणतः चमचाभर इतकं तेल आपण यामध्ये टाकूया। आपण ना यामध्ये उपवासाचं तेल टाकल्याने तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी आपलं भजीचं पीठ बनत आलेलं आहे। आपण ना पालकच्या पानांचे भजी कशी करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे भजी करायचे आहेत, म्हणजे ना तेवढ्याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं भजीचं अगदी मस्त असं बॅटर तयार झालंय। इथे आपलं ना तेल सुद्धा अगदी छान असं गरम झालंय। आपण इथे शेंगदाण्याचं तेल घेतलंय भजी तळायला। आता हे भजी आपण सोडून घेऊयात। एका साइडने ना छान फ्राय होऊन द्यायचे भजी आणि नंतर मग पलटून आपण ते सगळ्या बाजूने फ्राय करून घेणार आहोत। मीडियम लो फ्लेम वरती भजी आपल्याला फ्राय करून घ्यायचे।
इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे हे भजी फ्राय झालेत. आपण लगेचच यांना काढून घेऊया चाळणीमध्ये. इथे ना चाळणी घेतली, चाळणीमध्ये टिश्यू पेपर घेतलाय, त्याच्यामध्ये आता हे भजी काढून घेऊयात, म्हणजे याच्यामध्ये ना तेल अजिबात राहणार नाही. अशाच पद्धतीने ना आता आपल्याला बाकीचे सगळे भजी फ्राय करून घ्यायचे. दोन ना मिरच्या पण आपण त्यातच तळून घेऊया, मस्त लागतात मिरच्या. आज ना व्हाईट कलर आहे आणि मम्मीने मी व्हाईट वेअर केलंय. जोपर्यंत आपले भजी तयार होत आहेत ना तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आपण आज काय घातलंय. ना मम्मीने ही मस्त अशी व्हाईट कलरची साडी नेसली आज, छान वाटते. मस्त असं ब्लॅक कलरचा ब्लाउज घातलाय, व्हाईट कलरची साडी घातली आणि छान असं मंगळसूत्र घातलंय ऑक्साईड. असं हेच ऑक्साईडचं मंगळसूत्र घातलंय, तुम्ही त्या दिवशी पण व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल. अगदी छान सट्टाला असा लुक वाटतो. आणि मी ना मस्त असा हा थोडासा गरबा वाईब देणारा टॉप घातलाय व्हाईट कलरचा आणि त्याच्या खाली ना हा पिंक कलरचा प्लाझो घातलाय, छान वाटतंय. आणि ना सोबत ना हे मस्त असे इयरिंग्स घातले, थोडीशी चमकी इयरिंग्स मध्ये, छान वाटतंय. छान सिंपल असा लुक आहे आणि मेन पण म्हणजे ना मी गरबा खेळायला सुद्धा हा ड्रेस घालून जाऊ शकते. एकदम मस्त वाटतोय, कम्फर्टेबल वाटतं. आता आपण ना आपले गरमागरम भजी तयार झालेत. मस्त लगेच भजी टेस्ट करून बघूयात की ते कसे झालेले आहेत. भजी ना एकदम फटाफट बनतात, अजिबात वेळ लागत नाही भजी बनायला. एवढे भजी ना शूट करतोय आम्ही तरी सुद्धा अगदी 10 मिनिटात तळून झालेत असं तुम्ही म्हणू शकता. खूप पटापट भजी फ्राय होतात. त्याच्यामुळे ना उपवासासाठी अगदी इन्स्टंट अशी चमचमीत रेसिपी असं तुम्ही म्हणू शकता. इथे तुम्ही पाहू शकता भजी किती कुरकुरीत झालाय. एकदम भारी शिजला आतून सुद्धा आणि एकदम मस्त कुरकुरीत झालेत भजी. इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असे हे राजगिराच्या पानांचे भजी बनवून तयार आहेत. उपवासासाठी ना हे भजी एकदम भारी लागतात आणि आजपर्यंत ना ही रेसिपी कोणीही युट्यूब वरती शेअर केलेली नाहीये. मम्मी ना दरवर्षी उपवासाला हे भजी बनवते आणि हे भजी ना कमालीचे बनतात, खूप झटपट बनतात. उपवासाच्या टायमिंगला तुम्हाला काहीतरी झटपट खायचं असेल, इन्स्टंट आणि तेवढंच चमचमीत खायचं असेल ना तर तुम्ही डेफिनेटली ही रेसिपी ट्राय करू शकता. आता अजिबात उशीर न करताना लगेच भजी टेस्ट करून बघूयात. एकदम मस्त कुरकुरीत झाले. भारी लागतात. वरईचं पीठ असल्यामुळे आणि साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत झालेत. ऑप्शनल आहे, साबुदाणा तांदूळ नसेल, नुसते वरईचं पीठ केलं असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. आता आम्हाला ना वरईमध्ये नेहमी साबुदाणे थोडेसे दळायची सवय लागले, त्यामुळे आपलं ते साबुदाण्याचं पीठ त्याच्यातच असतं. त्याच्यामुळे आपण ते वरून वेगळं टाकलेलं नाही. तुम्हाला हवं असेल तुम्ही वरून वेगळं सुद्धा टाकू शकता किंवा नुसतं वरईच्या पिठामध्ये सुद्धा हे भजी बनवू शकता. कमालीचे बनतात, एकदम भारी लागतात. उपवासाच्या दिवशी ना चटपटीत खाण्यासाठी आणि आता मेन पॉइंट म्हणजे नवरात्रीच्या उपवासामध्ये ना काय काय खाऊचं वाटतं पण काय करायचं ते सुचत नाही आणि ना तेवढी ताकद सुद्धा नसते की बाबा खूप असे पदार्थ मोठे पदार्थ बनवून खावा. त्यावेळी ना तुम्ही हे पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.